नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका येथील पिंपळदरी पोलीस स्टेशन अंतर्गत राणीसार गाव येथे व्यापारी बांधवांची घेतली बैठक. यावेळी व्यापारी व पोलीस यांची समाधानकारक संवाद बैठक संपन्न झाली. पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सिद्धार्थजी इंगळे साहेब यांनी व्यापाऱ्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या. जर व्यापाऱ्यांना कोणी विनाकारण त्रास देत असेल तर व्यापारी बांधवांनी पोलीस स्टेशन पिंपळदरीला कळवावे. तसेच प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानात आग प्रतिरोधक आग सुरक्षा यंत्र ठेवावे. दुकानात व दुकानाबाहेर CCTV कॅमेरे बसवावे जेणेकरून चोरीस आळा बसेल. बाजारपेठेत संशयित अनोळखी कोणी फिरत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशन पिंपळदरीला कळवावे. तसेच व्यापाऱ्यांना कोणी त्रास देत असेल, कोणी जाणून बुजून तळीरामांनी दारू पिऊन धिंगाणा घालत असतील तर व्यापारी बांधवांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे. पोलीस स्टेशनला कळवणाऱ्या व्यापाऱ्यांचं नाव गुप्त ठेवल्या जाईल. पोलीस कर्मचारी यावेळी तात्काळ त्या ठिकाणी येऊन व्यापाऱ्यांची मदत करतील. आदी बाबी पिंपळदरी पोलीस स्टेशनचे API सिद्धार्थजी इंगळे साहेब यांनी व्यापारी बांधवांना समजून सांगितले व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे व्यापारी व पोलीस यातील संवाद बैठक समाधानकारक पार पडली व येणाऱ्या काळामध्ये अग्नीचं संकट असेल, चोरीचं संकट असेल, नैसर्गिक अनैसर्गिक कोणतंही संकट असेल तर व्यापाऱ्यांच्या सोबत पोलीस बांधव आहेत. पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आहेत असं आश्वासन यावेळी API पोलीस सिद्धार्थजी इंगळे साहेब, PSI अंदोरीकर साहेब, PSI ताटे साहेब यांनी दिली. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि तुमच्या परिसरातील घटना घडामोडी जाणून घ्या. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करून कळवा. पाहूयात काही क्षणचित्रे. वैयक्तिक जर बसायला जास्त महाग पडेल, परंतु जर सगळे 7-8 जणांना जर बसवलं आहे तुम्ही जर चांगल्यात चांगला कॅमेरा घेतला, चांगल्यात चांगला जो मुव्हिंग करणार आहे फक्त 8,000 मध्ये. जर 7-8 लोकांना जर मोठं प्रत्येकी करावं आणि हा आपण खर्च आजकालच्या काळामध्ये 1,000 रुपये आपण कुठेही बाहेर गेलो ते सहज करतो. परंतु जर सुरक्षा दृष्टीने जर गेलं तर आपलं जे आयुष्याचं दुकानावर आहे त्याच्यावर आपलं शरीर चांगलं आहे. दुकानात सुरक्षा आपलं केवळ 1,000 आणि ते वन टाईम आहे, नेहमी नाही, नेहमीसाठी नाही. जे तुम्हाला विचार करायला लागतात असले कॅमेरे आणि सर्वांना फक्त CCTV कॅमेरे आहेत 8 ठिकाणी बदल होत आहे. पण आपण या कंडिशनला एकच सुरू आम्ही दिलं पार्टी मागच्या वेळेस त्यांनी 1 महिन्याचं मार्गदर्शन परत बंद केलं. इंटरॅक्शन केल्यामुळे आम्हाला पण चांगलं वाटलं. इथून पुढे पण तुमच्या काही अडीअडचणी असेल तर आम्हाला जरूर कळवा. आपण असे अधूनमधून आता हे छोट्या प्रमाणावर बैठक झाली, आपण एक चांगली मोठ्या प्रमाणात आपण बैठक घेऊया. शहराच्या दृष्टीनं आपल्या काही समस्या असेल त्या आपण सुधारायचा प्रयत्न करूया. सर, आता तुम्ही ग्रामपंचायतला कोणती समज द्याल CC कॅमेऱ्याबद्दल? आम्ही याच्यापूर्वी पण पत्रव्यवहार केलेला आहे ग्रामपंचायतला. परंतु सध्या त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या प्रशासक आहे थोड्याशा त्यांच्या काही अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे त्यांना करता येत नाही. लवकरच करू म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे. ग्रामपंचायतला सर्व काही करता येतं, मग CC कॅमेऱ्यातच का करता येत नाही? ते ग्रामपंचायती स्वतंत्र आस्थापना आहे त्यामुळे आणि पोलीस विभाग स्वतंत्र आहे त्यामुळे आम्ही त्यांचे काय अडचण आहेत नेमके ते सांगू शकणार नाही. आजच्या ठळक घडामोडी संपल्या.
पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.